हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम आणि उज्ज्वला कुलकर्णी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण वेगळा पदार्थ ट्राय करणार आहोत. असं तर तुम्ही पिठलं नेहमीच खाता हो, पण हे जरा अगदी हटके आणि वेगळं पिठलं बनवणार आहे मी. तर हे मी काकडीपासून पिठलं बनवणार आहे मस्त असं. काकडी फक्त कोशिंबिरीतच शोभते असं काही नाही आहे. तर काकडीचं आपण वेगवेगळे पदार्थ पण बनवू शकतो. तर चला काकडीचं पिठलं बनवायला आपण सुरुवात करूयात. बघा अशा 3-4 तरी जास्तीत जास्त काकड्या घालायच्या आहेत. अगदी कमी नाही, 3-4 तरी काकड्या घाला. मी अशा 3 घेतलेल्या आहेत मोठ्या-मोठ्या काकड्या. त्या स्वच्छ धुवून साल काढून घेतली. आता ही बारीक किसून पण घ्यायची आहे किसणीवर. मिक्सरला काढून घेतली तरी चालेल, पण किसणीनेच किसायची आहे बारीक अशी. 3 काकड्या मी किसून घेतलेल्या आहेत. खूप छान फ्लेवर लागतो काकडीने पिठल्याचा. बघा तुम्ही अगदी ट्राय करून एखाद्या वेळेस तरी असं पिठलं. बघा आता ही आपण काकडी किसून घेतली आहे. तर चला पिठल्याला सुरुवात करूयात. कढई गरम करायला ठेवली आहे मी गॅसवरही. याच्यात तेल घालून घेतलं 1 पळी. याच्यात थोडंसं तेल जास्त घालायचं आहे, अर्धा पळी आपल्याला. तर अजून अर्धा पळी मी तेल घालणार आहे आणि फोडणी करून घेणार आहे याला मोहरीची. 1 चमचा मी मोहरी पण घालून घेतली आहे तेलात. तेल चांगलं तापलेलं आहे आपलं हे. आता फोडणी होत आहे तोपर्यंत आता आपण 1 छोटी वाटी दही पण घालणार आहोत या पिठल्यात. बघा किती घट्ट दही होतं मस्त असं. अगदी फ्रेश दही आहे. 1 छोटीच वाटी दही घालायचे, जास्त आंबट नाही झालं पाहिजे. काकडीचा गोडवा, दह्याचा आंबटपणा, इतका सुंदर फ्लेवर येतो आणि विशेष म्हणजे बिना कांदा लसूण पेस्ट. तुम्ही पण नक्की ट्राय करा असं माझ्या पद्धतीने. तर चला आता आपण काकडी ही फ्राय करून घेणार आहोत मस्त अशी. काकडी चांगली फ्राय करायची आपल्याला ही तेलात. थोडं अगदी अर्धा पळी जास्त तेल आहे. तेलात आपल्याला परतून घ्यायची ही काकडी. बघा शिजत आली आहे ती काकडी आता आपली. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपली काकडी आता परतली आहे. बघा असं सुंदर पिठलं आपलं तयार होणार आहे. काकडी फक्त कोशिंबिरीतच शोभते असं काही नाही आहे. काकडीपासून भरपूर पदार्थ तयार होतात. मी ते सगळं तुमच्याबरोबर नक्कीच हळूहळू शेअर करणार एक. बघा किती छान. तर चला आता आपण बेसन पीठ घेणार आहोत. 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला हे. बेसन पीठ हे घरचंच आहे. गिरणीवर बारीक केलेलं, विकतचं नाही आहे हे. घरी बारीक केलेलं बेसन पीठ आहे हे. हे आता आपल्याला दही घालून घ्यायचं आहे, जे 1 वाटीभर आपण घेतलेलं आहे ते. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. बघा घरच्या डाळीचं पीठ किती छान होतं ते. पिठलं पण असं खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. तर त्याला हे दही घालून घेतलेलं पीठ आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे आपलं आता हे. आता यातच आपल्याला थोडंसं पाणी घालून घेतलं, जरा घट्ट होतं म्हणून. अजून एकदा ढवळून थोडं ते पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला हे पीठ आपलं एकत्र झालं आहे. यात आपण हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या घातल्यात. कच्च्याच घालायच्यात आपल्याला या पिठात, फ्राय नाही करायच्यात त्या. अर्धा चमचा आपल्याला हे घालायचं, हळद घालायची. थोडंसं तांबडं तिखट घातलं आणि परत हे मिक्स करून घेतलं. इकडे आपली काकडी पण आता मस्त फ्राय झालेली आहे छान अशी. बघू शकता तुम्ही. काकडी पण मंद आचेवर आपण फ्राय करून घेतलेली आहे. आता आपण हे जे मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे, हे सर्व आपण याच्यात घालून घेऊयात. हे असं गरम गरम पिठलं भाकरी किंवा पोळीबरोबर आहाहा! अगदी स्वर्गसुख. तशी आपली ही खूप ट्रेडिशनल डिश आहे पिठलं भाकरी म्हणजे महाराष्ट्रीयन. पण असं पण वेगळ्या पद्धतीने नक्की ट्राय करा एखाद्या वेळेस आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं झालं आहे ते. बघा
आता आपण हे हटवून घेणार आहोत चांगलं असं. अगदी असं चटचट होईपर्यंत आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे. अगदी 10च मिनिटात आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता. दह्याचा आंबटपणा, काकडीचा थोडासा गोडवा, इतकं सुंदर लागतं आणि विशेष म्हणजे कांदा लसूण विरहित हे पिठलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता वरून मी. आवडीप्रमाणे थोडं तिखट तुम्ही जास्त वापरू शकता, काही हरकत नाही. मिरचीची पेस्ट करून घेतली तरी पण चालेल, पण फोडी करून चिरून घातलं तर आणखीन छान लागतं. आता वरून थोडीशी ताजी मस्त अशी कोथिंबीर घालून घेतली. बघा, थोडंसं वरून दही पण घातलं आहे आम्ही. इतकं छान मस्त लागतं नाही पिठलं, तुम्ही नक्की ट्राय करा. बघा, आता पिठलं आपलं चटचटत आहे मस्त. बघा, कढईने तेल पण सोडायला लागलं आहे. आणि हे जे थोडं खाली लागलेलं असतं ना, ती खरवड म्हणतो आपण त्याला, ते पण इतकी छान लागते. पिठलं तुम्ही असं वरचं वाटीत काढून घ्या आणि नंतर ती खालची खरवड तुम्ही ना कढईची खरडून खा. बघा किती भारी लागते ती. खूप छान लागते. मी तर मुद्दामून हे अशी होऊ देते थोडीशी खरवड. थोडं लाल होऊ द्यायचं. खूप छान लागतं असं. बघू शकता तुम्ही. अगदी झटपट 5 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही हे पिठलं पोळी, भाकरी बरोबर खाऊ शकता. बघा, तोंडी लावायला थोडेसे कच्चे शेंगदाणे, लिंबू. आहाहाहा! खूपच मस्त अप्रतिम रेसिपी आहे. याच्यावरून तुम्ही थोडीशी अगदी कच्च्या तेलाची धार घाला. मग बघा याची चव. खूप छान. अगदी स्वर्गसुख. आहाहा! बघा तेल घातले मी आता थोडंसं. तर चला, पिठलं अगदी आपलं खाण्यासाठी रेडी आहे. भेटूया असंच लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.